हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY.BCom सेमिस्टर 4 कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 मटेरियल अकाउंटिंग या लेसनमधील मेथड नंबर 3 सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड पाहणार आहे। पेज नंबर आहे 1.57, इलस्ट्रेशन नंबर 10। आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे ते सर्वात प्रथम आपण रीड करून पाहूया। इथं दिलेला आहे, शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू मटेरियल इन्फो इन स्टोअर लेजर अकाउंट ऑफ इंडियाना लिमिटेड इगतपुरी ऑन सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड। तर आपल्याला सांगितलेलं आहे की म्हणून मी इथं लिहिलं इन द बुक्स ऑफ इंडियाना लिमिटेड इगतपुरी स्टोअर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल इन्फो फॉर द मंथ एंडेड 31 जानेवारी 2021। तर आपल्याला हे आखायचं कसं ते मी ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे। डेट, पर्टिक्युलर्स, इथं गुड्स परचेज केला की इथं इश्यू केला की इथं बॅलन्स आणि रिमार्क। तर डेट मध्ये आपण बघूया, पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे। ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 1 जानेवारीचा, मग तुम्ही इथं लिहू शकता 1 जानेवारी ओपनिंग बॅलन्स। ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे आपल्याला 200 युनिट्स बॅलन्स आहे, म्हणून बॅलन्सच्या कॉलम मध्ये 200 युनिट। रेट दिलेला आहे 200 इंटू रेट दिलेला आहे तुम्हाला ₹2, म्हणजे 1 युनिट 2 रुपयाला। 200 युनिट तुमच्याकडे शिल्लक आहेत, एका युनिटची प्राइस 2 रुपये आहे। 2 रुपीज म्हणजे किती झाले, 2 इंटू 2 4, 400 रुपीज। अमाऊंटच्या कॉलम मध्ये 400 रुपीज। इथं रेटचा कॉलम नसतो, मेथड दुसरी आहे हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी सांग तारीख बघा, मागं पण क्वेश्चन आहे, पाठीमागं 6 जानेवारी आहे, इथं 5 जानेवारी आहे, म्हणून इथं पहिली डेट येईल 5 जानेवारी। इथं काय केलेलं आहे, परचेज। किती युनिट परचेज केलेले आहेत, तर 100 युनिट। 100 युनिट। रेट आहे त्याचा, रेट इथं दिलेला आहे बघा 67 रुपीज, सॉरी 67 युअ नंबर आहे 67, पेज नंबर रिसिप्ट नंबर आहे, रेट आहे 2 रुपीज 20 पैसे। बघा बरं, 100 इंटू 2 रुपीज 20 पैसे, 22 1 22, 1 2 3 1 2, 220 रुपये येत आहेत। तुम्ही करून बघा, 220 रुपीज, 220 रुपीज। आता बॅलन्स बघा किती झाला, पहिल्या तुमच्याकडे 200 युनिट्सचा बॅलन्स होता आणि परत तुम्ही 100 युनिट्स परचेज केले, तुमच्याकडे बॅलन्स किती झाला, 300 युनिट्सचा। आता अमाऊंट बघायची ही होती 400, ही 400 ही आहे, प्लस 220 झाले 620, तर इथं बॅलन्स आहे 620। नेक्स्ट 5 जानेवारी नंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर दिलेला आहे 6 जानेवारीला इश्यू सांगितलेला आहे, 150 युनिट्स इश्यू केल्या, MRN नंबर आहे 51। पहिला आपण डेट टाकू 6 जानेवारी इश्यू केलेला आहे। इश्यूज किती आहे नंबर, PRN नंबर आहे, MRN नंबर आहे 51, MRN नंबर दिलेला आहे इथं 51। क्वांटिटी आहे 150, ह्याला रेट दिलेला नसतो, रेट आपल्याला इथं कॅल्क्युलेशन करून काढायचा आहे। मी इथं लिहिणार 16 जानेवारी। ह्या डेटला काय झालं, कोणता रेशो घ्यायचा बघा, आपल्याकडे जो हा 300चा जो माल शिल्लक आहे ह्याच्यातून आपण 150 युनिट्स देऊन टाकणार आहे। तुमच्याकडे किती बॅलन्स आहे, किती युनिट आहेत, 300 युनिट्स टोटल आहेत, म्हणजे तुमच्याकडे ओपनिंग बॅलन्स होता 200 युनिट्सचा आणि तुम्ही परचेज केलं 100 युनिट्स, म्हणजे 200 प्लस 100 असे मिळून तुमच्याकडे 300 युनिट्सचा बॅलन्स आहे। त्याच्यातून तुम्हाला 150 युनिट्स द्यायचे आहेत। मग 150 युनिट्स देताना तुमच्याकडे जो ह्याचा जो रेट होता बघा, ओपनिंग स्टॉकचा रेट किती होता, ओपनिंग स्टॉकचा रेट होता 2 रुपये आणि परचेजचा रेट आहे, परचेजचा रेट होता
₹2.20 हा रेट होता. ओपनिंगचा दिलाय बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला इथं ओपनिंगचा रेट दिलेला आहे ₹2 होता आणि परचेसचा पण रेट दिलेला आहे ₹2.20 आणि आपण गुड्स कशातून देणार आहे थोडस विचार करा. 200 युनिट्स 150 युनिट्स द्यायचे आहेत तुम्हाला. तर 150 युनिट्स देताना तुम्ही काय करणार आहात 150 युनिट्स 6 डेटला देणार आहे आणि तुमच्याकडे हा जो बॅलन्स आहे ह्याच्यातून तुम्ही युनिट्स हे देणार आहात. मग काय करायचं आहे हा ओपनिंगचा आणि ह्याचा प्लस करायचा आहे रेट म्हणजे इथं 2 प्लस ₹2.20 डिवाइड बाय 2 कारण तुम्ही ह्या 300 मधून किती देणार आहात 150 म्हणजे 300 कारण ह्याचा रेट नाही दिला किती रेटने तुम्ही इश्यू केला. मग रेट कसा काढायचा कारण ह्याचा रेट वेगळा आहे ह्याचा रेट वेगळा आहे आणि मग तुम्ही काय करणार आहात ह्या दोघांच्या रेटला ॲव्हरेज काढणार आहात आणि मग तुम्ही इथं इश्यू करणार आहात. किती झाले बघा ₹2 आणि ₹2.20 ₹4.20 दोघांचं प्लस केलं डिवाइड बाय 2 किती झाले 2 2 जा 4 ₹2.10 ₹2.10 ₹2.10 काळजीपूर्वक बघा थोडासा अवघड क्वेश्चन आहे. आता बघा 150 युनिट एक युनिट ₹2.10 तुम्ही सोल्ड केलेला आहे किंवा विकलेला आहे. तर किती रुपीज तुम्हाला द्यावे मिळणार आहे ते बघा इंटू करून बघा किती येत आहे. मला वाटतंय 350. आता इथं विचार करायचा आहे तुमच्याकडे जो स्टॉक शिल्लक राहिला तुम्ही हे जे 150 युनिट्स दिले थोडस काळजीपूर्वक बघायचं आहे. 300तून 150 गेले 300 स्टॉक होता त्याच्यातून हा 150 स्टॉक गोज आउट झाला राहिले किती 150 युनिट 150 युनिट. आता बघायचं इथं रुपीज किती होते 620 त्याच्यातून हे मायनस करायचे 315 अमाऊंट मधून अमाऊंट मायनस केली 305 आता नेक्स्ट डेट काळजीपूर्वक बघायची आहे. इश्यू झालं 6 नंतर 10 एक आहे आणि 11 एक आहे. तर 10 ला परचेज केलं 10 डेटला कितीचा गुड्स परचेज केला क्वांटिटी आहे 150 परचेज केलं की इथं इश्यू केलं की इथं 150 PO नंबर आहे 71 रेट आहे ₹2.40 ₹2.40. आता इथं पण सोपं असतं. इथं कसं करायचं आहे 150 इंटू ₹2.40 एक युनिट तुम्ही ₹2.40 विकलं तर 150 युनिट विकल्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट द्यावी विकलं नाही खरेदी केलेलं आहे खरेदी केलं परचेज केलं तर तुम्हाला किती अमाऊंट द्यावी लागेल. तर रेट इंटू केल्यानंतर अमाऊंट येते 360 कॅल्सीवर करा कॅल्सी अलाउड आहे 360. आता नीट बघा हा PRN नंबर आहे याचा काय विचार करायचा नाही. हे 3च आन्सरचा भाग आहे. तुमच्याकडे पहिले 150 युनिट शिल्लक होते आता हे परत 150 तुम्ही परचेज केले टोटल किती झाले तुमच्याकडे 300 युनिट बॅलन्स किती झाला 300 युनिट्स. इथं होतं 300 रुपीज बॅलन्स होता 305 रुपीजचा बॅलन्स होता आता आहे 360 रुपीज. परचेज केलं गुड्स आला एवढे अमाऊंट 665 समजलं का बघा परचेज केलं. तर नंतरची डेट आहे 11th डेटला सांगितलेलं आहे इश्यू केले 100 युनिट 11 डेट 11 जानेवारी इश्यूज 100 युनिट. आता इथं थोडंसं काळजीपूर्वक बघायचं आहे रेट दिलेला नसतो रेट आपल्याला
फाईंड करायचा आहे. 100 युनिट्स. 100 युनिट आपल्याला काय करायचं आहे नीट बघा. आता इथं विचार करायचा आहे तुम्ही. बघा तुमच्याकडे बॅलन्स किती होता, इथं 200 युनिट्सचा होता. त्याच्यातून तुम्ही दिले किती, 150 युनिट्स सोल्ड केले. तुमच्याकडे 200 युनिट्सचा बॅलन्स शिल्लक होता, त्यातून तुम्ही 150 युनिट्स दिले, राहिले किती युनिट्स, 50 युनिट्स. म्हणजे ह्यातले इथला जो रेट होता, इथला जो ओपनिंग बॅलन्सचा रेट आहे 2 रुपीज. बघून घ्या तुम्ही, क्वेश्चन मध्ये सांगितलेला आहे. ओपनिंग बॅलन्स होता, तो ओपनिंग बॅलन्स रेट होता 2 रुपये. ओपनिंग बॅलन्सचा रेट होता 2 रुपये, म्हणजे जे 50 रुपये राहिलेत त्याचा रेट होता 2 रुपये, 2 रुपीज. आणि मग हे जे 100 जे घेतलेले आहेत ह्याचा रेट किती होता, 2 रुपीज. बघा इथं मी रेट लिहिते, कारण इथं जो शिल्लक राहिलेला हा जो गुड्स आहे ह्याचा रेट वेगवेगळा आहे. हा जो 300 आहे त्याच्यातून आपण 100 युनिट सोल्ड करणार आहे किंवा इश्यू करणार आहे. पण हे 300 मध्ये कुठला स्टॉक शिल्लक आहे, तर बघा हे जे 200 युनिट्स होते त्यातले 150 गेले, म्हणजे राहिले 50. ह्याचा रेट किती होता, ह्या 50चा रेट होता 2 रुपये, रुपीज 2. म्हणजे मग आणि हे जे 100 युनिट्स तुम्ही परचेज केलेले आहेत या 100 युनिटचा रेट होता 2 रुपीज 20 पैसे. आणि नंतर बघा अजून तुमच्याकडे गुड्स आहे, हा जो 150चा जो परचेज केला त्याचा रेट आहे 2 रुपीज 40 पैसे. असं मिळून तुमच्याकडे हा बॅलन्स आहे. 300चा जो बॅलन्स आहे त्या बॅलन्स मध्ये ओपनिंग स्टॉक मधला पण बॅलन्स आहे, ह्याच्यातला पण बॅलन्स आहे आणि ह्याच्यातला पण बॅलन्स आहे. ह्याच्यातून तुम्ही काय करणार आहात, 100 किंवा 100 युनिट्स इश्यू करणार आहात. म्हणजे हे जे 300 बॅलन्स राहिलेला आहे, 300 युनिट्सचा जो बॅलन्स राहिलाय तो कुठला आहे, तर ह्यातले पण 50 युनिट्स आहेत. कसं कळलं की 200 युनिट्स आपल्याजवळ शिल्लक होते, त्यातले 150 गेले, म्हणजे ह्यातले ओपनिंग बॅलन्स मधले 50 युनिट राहिलेले आहेत, त्याचा रेट होता 2 रुपीज. ह्याचा रेट हा पण शिल्लक आहे, शिल्लक दिसतोय ना इथं, कारण ह्यातले 150 गेले, म्हणजे हे जे 100 होते ते शिल्लक आहे तुमच्याजवळ. म्हणजे 100चा रेट होता 2 रुपीज 50 पैसे. हा पण तुमच्याकडे स्टॉक आहे, अजून तो विकलेला नाही. ह्यातला 200 युनिट्स मधला 150 विकलाय, त्याचा रेट होता 2 रुपीज 40 पैसे. म्हणून मी इथं लिहिणार आहे 11 जानेवारी. रेट बघा किती होता, हा 2 पण होता, नीट बघा, प्लस हा 2 रुपीज 20 पैसे, 2 रुपीज 20 पैसे प्लस 2 रुपीज 40 पैसे डिवाइड बाय 3. 1 2 3 20 40 60 2 2 4 2 6 6 रुपीज 60 पैसे डिवाइड बाय 3. 3 2 जा आणि 3 2 जा, सॉरी. हा आला तुमचा रेट. आता इथं रेट कसा काढला नीट बघा, कारण ओपनिंगचा पण आला, कारण ओपनिंग मधला बॅलन्स राहिलेला होता म्हणून. बट आता बघा आपण काय करणार आहे, इथला जो रेट आहे 2 रुपीज 20 पैसे, म्हणजे इथं 22 एके 22 220 रुपये येणार आहेत. आता बघा ह्या 300 मधून 100 गेले, 300 युनिट्स तुमच्याजवळ शिल्लक होते, त्यातले 100 युनिट्स तुम्ही इश्यू केले, राहिले किती, 200 युनिट्स शिल्लक राहिले. आता बघायचं एवढी अमाऊंट तुमच्याजवळ होती 665, त्याच्यातून इश्यू केले 220 5 4 4 445. कळालं का बघा, थोडस इथं 3 नंबर आलेले आहेत, कारण जो ओपनिंग स्टॉक होता त्यातला सगळा गुड्स सोल्ड झालेला नाही, त्यातला 50 युनिट शिल्लक राहिले होते, म्हणून ह्याचा पण रेट पकडला, हा पण रेट आणि हा पण रेट, इथं 3 रेट आले. आता जो विचार करायचा आहे पुढच्या वेळेस सांगते तुम्हाला, थांबा. नेक्स्ट आहे 11 जानेवारी नंतर 20 आणि 21. तर 20 अगोदर येते, 10 जानेवारी 11 जानेवारी. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक शॉर्ट नोट्स दिलेली आहे खाली ऍडजस्टमेंट मध्ये. इथं सांगितलेलं आहे ऑन 13 जानेवारी 2021 द स्टॉक व्हेरिफिकेशन
शॉर्टेज ऑफ 10 युनिट्स. 10 युनिट्सचा शॉर्टेज झालेला आहे. तर मग काय करायचं आहे, शॉर्टेज झाला 10 युनिट्सचा. मग 10 युनिटचा शॉर्टेज झाला की इथे येतो. आता त्याचा जो रेट आहे, तर थोडासा खाली बरोबर बघा, त्याचा जो रेट येणार आहे तो 13 डेटला 12 नंतर 11 नंतर येणार आहे 13 जानेवारी. आता विचार करा थोडस, हे मी थोडस हे रब करते. आता नीट बघा, हे जे 200 युनिट्स तुमच्याजवळ शिल्लक होते त्यातले 150 गेले, बरोबर. हे 150 गेले म्हणजे ओपनिंग स्टॉक मधला जो रेट होता, ओपनिंग बॅलन्स, जो ओपनिंग बॅलन्स तुमच्याकडे 200 होता त्यातला 150 गेला, राहिला किती 50, बरोबर इथपर्यंत. आता हा जो 50 होता, हा 50 मधनं इथं 100 जे दिले तेव्हा हे 50 देऊन टाकले तुम्ही, आणि मग दुसरे किती द्यायचे होते, 100 द्यायचे होते. म्हणजे हा जो ओपनिंग बॅलन्स मधला शिल्लक राहिलेला 50 दिला आणि ह्यातला 50 दिला. बघा ह्यातला 50 द्यायचे होते किती, 100. तर हा ओपनिंग बॅलन्सचा 50 दिला आणि हा जो 100 होता त्यातला 50, ओपनिंगचा 50 आणि हा जो 5 जानेवारीचा 50चा बॅलन्स, असं मिळून तुम्ही 100 युनिट्स इथं सोल्ड केलेले आहेत. इथं सोल्ड कुठनं केले, 200 मधनं 150 गेले म्हणजे राहिले किती 50. ह्यातले 50 बॅलन्स राहिलेला आहे आणि मग ह्यातला 50 आणि हे 100 असे मिळून तुम्ही हितले 50 हे आणि ह्यातले 50 मिळून 100 दिले. म्हणजे मग इथं 100 गेले. हा बॅलन्स संपला तुमचा, हा बॅलन्स काय झालं, संपला. मग ह्यातला 50 राहिला, ह्यातला 50, ह्यातला 50, इथं 100 कुठनं दिले, ह्यातले 50 आणि ह्यातले 50 असे मिळून 100 दिले. म्हणजे ह्या 100 मधले 50 इथं गेले म्हणजे राहिले किती 50 राहिले, ह्यातले 50 राहिले. ह्या 50 मधून आपण 10 देणार आहे, 50 मधून 10 देणार आहे. म्हणजे रेट कुठला येणार आहे, हा आणि हा, कारण हा संपला, हा बॅलन्स इथं संपलेला आहे. ह्यातले बघा, ह्यातले 50 200 द्यायचे होते, हे 100 आणि ह्याच्यामध्ये 50 आणि 50 100, म्हणजे इथं काय झालेलं आहे 50 ओपनिंग स्टॉकचे आणि ह्यातले 50 असे मिळून आपण इथं 100 दिले. म्हणजे इथला बॅलन्स हा संपला, हा बॅलन्स संपला. बॅलन्सचा जो स्टॉक होता, ओपनिंग बॅलन्स, आपल्याकडे जो स्टॉक शिल्लक होता तो संपलेला आहे. मग आपण संपल्यानंतर आता हे जे 10 द्यायचे ते ह्याच्यातून देणार आहे आपण, कारण त्याच्यातले किती राहिले होते, आपल्याजवळ 50 युनिट्स शिल्लक राहिले होते, ह्यातले त्यातून आपण 10 युनिट देणार आहे. म्हणजे रेट कुठला येणार आहे, तर 13 जानेवारीला बघा, 13 जानेवारी रेट येणार आहे 2 रुपीज 20 पैसे प्लस हा पण बॅलन्स आहे. म्हणजे बॅलन्स ह्यातून देणार आहे ऍक्च्युली, ह्याच्यातून, बट ह्याच्यामध्ये ह्यातला काय स्टॉक शिल्लक नाही. तर कशातला स्टॉक आहे, ह्यातला आणि ह्यातला स्टॉक शिल्लक आहे, म्हणून हे 2 रेशो घ्यायचे आहेत. 2 रुपीज 40 पैसे डिवाइड बाय 2, 4 रुपीज 60 पैसे डिवाइड बाय 2 म्हणजे 2 रुपीज 30 पैसे, 2 रुपीज 30 पैसे. समजलं का बघा, थोडस काळजीपूर्वक करायचं आहे. तर मी इथं नोट करून घेते, 2 रुपीज 30 पैसे, 2 रुपीज 30 पैसे इंटू 10, मला वाटतं 23 रुपीज येईल, 23. आता विचार करायचा आहे, जो बॅलन्स कुठला कशातला राहतोय, आपण देतोय कशातनं, हे तर संपला. ह्यातला 50 राहिलाय, ह्यातला 50 राहिलाय, 40 राहिलाय, सॉरी 50 इथं दिला आणि 40 राहिलाय. म्हणजे जो पुढचा जो रेशो येणार आहे तेव्हा काळजीपूर्वक करायचा आहे. म्हणजे ह्यातला अजून आपला 40 युनिट शिल्लक आहेत. मग बघा आता 200 युनिट्स हे इश्यू केलं की लेस करायचं, परचेस केलं की ऍड करायचं, म्हणजे 190 युनिट्स राहिले, 190 युनिट्स, 190 युनिट्स, 443 अमाऊंट, त्याच्यातून ही अमाऊंट मायनस करायची 23, 420.
आता तारीख बघा, इथं काय केलेलं होतं, शॉर्टेज, मला वाटतं शॉर्टेज लिहिलेलं आहे. काय झालं होतं, शॉर्टेज. रिमार्क पण लिहायचं आहे इथं, शॉर्टेज. शॉर्टेज झालेला होता 13 तारखेला. 13 तारखेनंतरची तारीख येते 20 आणि 21. तर 20 तारीख अगोदर ही 20 जानेवारी. काय झालेलं आहे इथं, परचेज. परचेज झालेला आहे गुड्स. किती युनिट्स परचेज केलेत, 180. आणि पीओ नंबर आहे 75. रेट आहे ₹2.60. ₹2.60 इंटू करा 180 इंटू ₹2.60. एक युनिट 180 युनिट्स आपण परचेज केलेले आहेत. एका युनिटची प्राइस ₹2.60 आहे. तर किती अमाऊंट होईल, इंटू करून बघा, 468. आता नीट विचार करायचा, बॅलन्स तुमचा वाढणार आहे कारण परचेज केलाय म्हणून तुमचा बॅलन्स वाढणार आहे. मग कसा वाढेल बघा, पहिले युनिट्स किती होते, 190 युनिट्स होते. आता खरेदी किती केले, 180. म्हणजे झाले किती आता तुमच्याकडं, 17, 370 युनिट्स शिल्लक आहे तुमच्या. अमाऊंट बघायची, ही अमाऊंट आणि ही अमाऊंट, ह्या दोघांचं प्लस करायचं. परचेज केलं की प्लस करायचं आणि इश्यू केलं की मायनस करायचं. $888. आता बघा नेक्स्ट 21 जानेवारी, 21 जानेवारी इश्यू केलेला आहे. इश्यू केल्यानंतर जरा प्रॉब्लेम येतो, काळजीपूर्वक बघायचं इश्यू केल्यानंतर काय होतं. इश्यू केले 200 युनिट, MRP नंबर आहे 62 युनिट आहेत 200. आता इथं विचार करायचा 200 युनिट आपण कशातून देणार. हे तर संपलं, ह्यातले 40 युनिट राहिले. मी मगाशी सांगितलं तुम्हाला कसं होतं बघा. पहिलं तुमच्याकडे 200 युनिट्स होते ओपनिंग बॅलन्स, त्याच्यातून तुम्ही 150 युनिट्स दिले, राहिले किती बॅलन्स, 50 युनिट. हे 100 युनिट कसे, हे ओपनिंग बॅलन्सचे 50 आणि हे जे खरेदी केलेले होते बघा, ह्यातले 50 आणि हे खरेदी केलेले होते ह्यातले 50, असे मिळून तुम्ही 100 इश्यू केले इथं. म्हणजे हा पण बॅलन्स इथं संपला, तो पण संपला, हा पण संपला. आता बघा इथं झालं 50 राहिला, एक मिनिट, इथला 50 राहिलेला रिमेनिंग बॅलन्स आहे हा 50चा. आणि 100 मधले काय केलं आपण, परत 50 दिले, असे मिळून 100 दिले, ह्यातले 50. इथलं बॅलन्स कितीचा राहिला, 50चा बॅलन्स राहिला. ह्या 50 मधून परत 10 दिले आपण, म्हणजे राहिले किती, 40चा बॅलन्स राहिला. 10 दिले म्हणजे ह्यातला 40चा बॅलन्स राहिला आहे. ह्यातला पण बॅलन्स आहे, ह्यातला पण बॅलन्स आहे. म्हणजे मग हे जे 370 युनिट्स आहेत त्याच्यामध्ये ह्यातले 40 युनिट्स आहेत, ह्यातले 150 युनिट्स आहेत, ह्यातले 180 युनिट्स आहेत. म्हणजे 1, 2, 3चा रेशो आपल्याला इथं फाइंड करावा लागेल. 21 जानेवारी इथं ह्यातला पण बॅलन्स आहे शिल्लक, ह्यातले 40 युनिट्स आहेत, हे 150 युनिट शिल्लक आहेत आणि 180, असे मिळून 370 युनिट्स आपल्याकडे आहेत आणि ह्याच्यातून आपण 200 युनिट्स देणार आहे. म्हणजे काय झालंय बघा, ह्यातले 40 युनिट शिल्लक आहेत, ह्यातले 150 युनिट्स आणि हे 180 युनिट्स. म्हणजे किती झाले बघा, 9, 8, 17, 7, 370. हे जे 370 युनिट्स आहेत ह्यातले 40 युनिट्स आहेत, हे एवढे आणि हे एवढे. कळतंय का बघा, थोडंसं काळजीपूर्वक बघा आणि इथला रेशिओ जो काढायचा आहे थोडं खाली घेते. 21 जानेवारी रेशिओ ह्याचा पण आहे ₹2.20 प्लस ₹2.40 प्लस ₹2.60 डिवाइड बाय 3 का, 1, 2, 3 म्हणून डिवाइड बाय 3.
किती येते बघा टोटल, 7 रुपीज 20 पैसे डिवाइड बाय 3, 3 2 जा 6, 2 रुपीज 40 पैसे हा झाला रेशो, जी येणार आहे 2 रुपीज 40 पैसे. 2 रुपीज 40 पैसे. 200 इंटू 2 रुपीज 40 पैसे, 24 दुनी 48, 480 रुपये, 480 रुपीज. आता बघा आपण काय केलं, 370 रुपयेचा बॅलन्स होता, त्याच्यातून 200 इश्यू केला, 200 युनिट्स इश्यू केले, म्हणजे किती राहिले 170. अमाऊंट जेव्हा पण तुम्ही इश्यू करता तेव्हा लेस करायचा, परचेज करता तेव्हा ऍड करायचं आहे. रुपीज किती होते 888, त्याच्यातून 480 मायनस करा, 804, 408. ह्याच होतं आपलं आन्सर. समजतंय का बघा, थोडंसं किचकट आहे हे ॲव्हरेज मेथड. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.